मित्र आलेले आहेत आणि हे पंचमीला जाण्यासाठी मला फोर्स करतायत आणि मित्राने मला फोर्स केला. आम्ही चाललो होतो बाहेर मित्रांबरोबर, तर आमच्या मॅडम रडल्या थोड्याशा टचकन. बघा डोळ्यात थोडंसं टचकन पाणी आहे, डोळ्यात थोडंसं पाणी पण आहे अजून. आत्ता आहे पुसतायत म्हणजे हा रडल्या कशामुळं. तर मी बोललो भडा 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 भडा. आणि आता काय म्हणताय, कुठं जायचं मी जाऊ का नको जाऊ? मग तुम्हाला सोडायला जायचं होतं. मी कशी दिसते? थोडीशी अशी ब्लॅकिश दिसते. तुम्ही मित्र आले की माझी तरी नंद आहे. तुमचा तर कोण आहे तो? खेळ माझ्या भाऊजीला रडवितो. किड्यामुळे का? कशाला बनवलं तुमच्या ब्लॉग मध्ये? ब्लाऊज मध्ये? माझ्या ब्लाऊज मध्ये उठल्या आता गोळी खाल्ली का? नुसता धाका यांचा. ही खाल्ली का? गोळी खाल्ली का? मलम लावला का? बाबा इकडे बघा. बाबाला किती हसते तर आजीने सांगितलंय व्हिडिओ चालू झाले की हसायचं. बाबांची की फोटो सेशन चालू आहे, बघू शकता. आजी बाबा किती खुश आहेत. तिकडे वरती बघतायत. काय बघतायत? तिकडे काहीतरी बघतायत. वर बघून, घराकडे बघून फोटो काढताय. आणि इथे आईन बाबा जेव्हा एकत्र पंचमीत जातात तेव्हाचे किस्से आई सांगत आहे. आपण जायचं फिरायचं पंचमीत, मग असा हात करायचा ह्यात बसलो नाही लगेच करायचं. परत पुढे गेलं मला लई खवाट नाही मासे आहेत त्याच्यावर. हे काय खवटते गोड गोड काय पावभाजी खायची मासे माग बघ ना किती घाण. तू माग तर जाऊन बघ असली घाण आहे तिथं. घरी भाजी भाकरी खाऊ. आपल्या घरी भाजी भाकरी मी करतो नाही तुला कटाळा. हा मी करू लागतो असं म्हणते, पण नाहीच. कोणाला एखाद्या ट्रिपला निघालो, चला बांधून घेताना कुरकुर करायचं पुढे गेलं असं नाही तर काहीच नाही गेलं ना. थांब तुला पुढे चहा पाचतो, थांब तुला पुढे चहा आणि थमथम करत चहा बी नाही मिळत. मग पुढेच ढकलीत न्यायचं तर ती मंदिर बी येत आणि गाव बी येत. मी आहे ना, मी 30 वर्ष आहे ना ग्रुपला. मी पण तसं वागतो. तसं केलं तुमच्या सिरियली चाल मी तसंच वागतो. तसे म्हणले सवय लागली ना. आता आली नाना नानी बारका बसू दोघांना. नाना नानी झाली नाहीत ना, पण नाना नानी झालीत की झाले ना. नाना नानी झाली. नाना दादा दादी नाही झाली. दादा दादी झालं का नाही त्यात बसा. दादा दादी यायचे पार्क पुढे बसू. आता आम्ही बसलो नागेश्वराच्या टेम्पलला. आता आपण दर्शन घेऊयात. चला. मस्त रांगोळी काढली आहे नागेश्वराच्या टेम्पलला समोर. सुरू केलेलं आहे परत एकदा. तिथे हा पूल पडलेला आहे पावसाच्या वेगाने आणि या दरीमुळे. आणि इथे धार्मिक प्रवचन चालू आहे, जे ऐकून खरंच प्रसन्न आणि मस्त वाटलं. सुमारे 29-30 दिवसांच्या नंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीजी प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचल्या. प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी त्यांची पावलं येऊन कशासाठी आले होते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. देहार्पण करायचं होतं. आता या जगाचा निरोप घ्यायचा होता. अंतःकरणानं देहार्पणा. दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत आता मेन यात्रेकडे, म्हणजे जामखेडची यात्रा. आणि यावर्षी खरंच भव्य आणि सुंदर यात्रा भरली होती. सिस्टमॅटिक दुकान आहे. ही लोक आहेत. आम्ही आलो आहोत नागपंचमीला. आमच्यापेक्षा खास. चला, हे कर्जतवाले यात्रेवाले इथे येऊन आम्हाला नाव. आमची यात्रा छान आहे, पण आमच्या यात्रेपेक्षा नाही. तुमची म्हणजे कुठली? तुम्ही कर्जतला निघा. यात्रेला आला तिथं आणि कर्जतचं कौतुक करायचं निघा. आणि वातावरण पण खूप भारी दिसत होतं. आणि तुम्ही पाहू शकता की ढग आणि आभाळ सगळे असे गंजवलेले आहेत. यात्रेतल्या गर्दीसारखे. पंचमी अजून सुरू पण नाही झाली.
आणि उपासवालीला असं ठेवले उपाशी मग ती नुसती. बघा ती नुसती ती म्हणते मला उद्या परत येते Guys, देखो गाइस देखो वसाली को देखो कांदा टाक कांदा एवढं नको बोल वगैरे चांगलं भेटेल का? काय मला परत इतकं रागवलं असते मी तुझ्या घरीच नसते आधी. कशामुळे तिला रागव ना पण ती मोबाईल पाडला तिने तुझा तिला रागव ती माझी बायको आहे ना मग नाही तुझी नाही तुझी तू जर मी लहानपणापासून तुला गोडा गोडा करून सांभाळले शाळा बुडून तुम्ही घरात नाही त्यांना चालेल परत ही तू घरात गेला नाही पापड नाही मी तिला असा खवडा आणला असता गुद्दा तुला भाजी तू जर मोबाईल पाडला. म्हणून तू तिला रागवत नाही तसं आम्ही तुला तसं तरी पण किती काही केलं थोडीस तुला खाऊ घालणार आहे याची तुला गॅरंटी नो गॅरंटी ते माझी अर्धांगिनी आहे अर्ध अंग आहे माझं त्या अर्ध्या अंगाला लागलं म्हणजे मला लागलं तर तिला जर अर्ध्या अंगाला मारलं तर ती अर्धी पण चपात द्यायची नाही मला खायला त्यामुळं ती मगाशी आवडतानाच तुला म्हणली की मी तुम्हाला चपातच करून घालणार नाही हा किळ्याकडे जा म्हणली तिकडे किळ्या वाट बघते माझी चला आमचे आई बाबा कधीही कुठे काही खात नाही पण आता पोराचं आणि सुनेच्या हातचं आईस्क्रीम खाणार आम्ही बदाम शेक खात आहे जोडीने गाईज बदाम शेक गाईज गाईज कसं खात्यात गुट्टू गुट्टू खात्यात आजी बाबा गुट्टू गुट्टू खात्यात आजी बाबा गुट्टू गुट्टू खात्यात आजी बाबा मला आवडतं फुटी फुटी माझी आवडते फुटी 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 खाती फुटी फुटी खाती लहानपणी कोणावर खायची तू तुझ्या सुजाता आणि मी तुम्ही दोघीच खायता आणि बाकीच्या मागं मागते नव्हत्या जन्मल्या का नव्हत्या जन्मल्या अरे सुजातानी ही खायची का मग स्वाती हे असलं खायचं लहानपणी ट्युटी फुटी जाऊन खायचो आम्ही 1 रुपये आहे की नाही ती बी तायडीमुळे तुला भेट ते पण तायडीमुळे तुला भेटत होतं ताई गंडवायची ताई म्हणायची जा घेऊन पैसे हा पण त्याची डेअरिंगच गाईज माझं उष्ट करून अरे काय ढाकाळ्या बायका आहेत या यांना कधी पंचमीत आणायचं नाही येतंय का मी थोडं घेतली नाही तर तोंडात काय घेऊन या घुस घुस आणि त्याच्या आईस्क्रीम मग टाकायचं काढून गाईज ढाकाळ्या बायका ह्या आणि आता आईस्क्रीम टाकू टाकू खायचं म्हणतात आपण प्रमोशन करतो आईस्क्रीम कसं दिसतात पाखर दोन ग कशी खात्यात पाखर रकर रकर पाखर पाखर हा वयात आलेलं चमच्यानी खात्यात गुट गुट खात्यात चमट्यानी गुट गुट आणि हे सगळं बिल बाबा देणार आहेत बाबा हे सब बिल बाबा देंगे बाबा अभी मजा आएगा ना भिड़ो हे जो टाकतो खाताना पण गोड गुलाबानी खाल्लं डोळ्यात डोळे घालून बघून खाल्लं तर काय म्हणतात आमची घरची खीर अशीच असते मग घरचीच खीर खायची तुम्ही इकडे यायचंच नाही बंद पडलेला पाळणा सुरू नाही झालाय ते बघत बसलेत आमचे पप्पा मम्मी काहीतरी सांगतायत कसं बनवतात पाळणा ते बघत होते वाटतं कुठे जाऊ खेड्याकडेच राहा आणि तुम्हाला सोडून देऊ तर तुम्ही बोर करणार आहे मला तसं पण सो गाईज आमच्या बायकांनी लाईट लागलेली आहे गाईज आता मस्त आता व्हिडिओ दिसते 5-5 रुपये 10-10 रुपये कुछ भी लिहिलं 10 रुपये हा तेच ना कितीला आहे ते 30-40 रुपये अरे पण ते येईल ना 2 दिवसांनी कुछ भी लिहिलं 10 रुपये हॅलो गाईज दिस इज माय फ्रेंड निखिल पाटील आणि संतोष आज आमचा एखादा कोणाचा तरी काहीतरी देहांत होणार आहे तुम्हाला शेवटचा व्हिडिओ दाखवतो जिंकला तू 5वी-6वीच्या बोराचा खेळ नाही रे 5वी-6वीचा भारी दिसायले सो यांना सोडून मी गुपचूप मित्रांकडे गेलो होतो तर त्यांना नादी लावण्यासाठी मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खाऊ आणायला गेलो होतो
हॅलो गाईज, शिवरात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही अजूनही रात्रीमध्ये फिरत आहोत. सब कुछ ले लो, 50 रुपये 50 रुपये. ते फुलं आम्हाला आवडलेले. गाईज 11:30 वाजलेले तर आम्ही अजूनही यात्रा करतो आणि मस्तपैकी पाण्यात वगैरे बसलेले आहेत राईड्समध्ये. आणि आमच्या बायकोला नाही घेऊन दिलं. बायकोला किती शॉपिंग केलेली आहे, भरपूर खर्च करून ठेवलेला आहे आमचा. अशा प्रकारे आम्ही 2 दिवस फुल टू धमाल करून यात्रेतली मजा वाढवली आहे.